24 एप्रिलपासून सुप्रसिद्ध कथावाचक आणि बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेचं नागपुरातील रेशीमबाग इथं 5 दिवसीय आयोजन करण्यात आलंय। मात्र हे आयोजन आता वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना खुलं आव्हान दिलंय। जर त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि आपले दावे खरे आहे असे सिद्ध केलं तर त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून 80 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल असं श्याम मानव यांनी जाहीर केलं आहे। तुम्हाला बाहेरची बाधा झाली, तुम्हाला कोणी करणी केली, जादूटोणा केला असं सांगणं कायद्याने गुन्हा आहे। त्याचंही उल्लंघन या खरात बाबाने वारंवार केलेला। तो अवतार पूजा करतो, त्या अवतार पूजेच्या आधी भीती घालतो की तुमचं प्रचंड नुकसान होईल। तेही जादूटोणा विरोधी कायद्यामधल्या अनुसूचीमधल्या 8व्या कलमानुसार भीती घालणं, तुमचं आर्थिक नुकसान होईल अशी भीती घालणं हाही कायद्याने गुन्हा आहे। आणि जादूटोणा विरोधी कायदा अतिशय कडक आहे। त्याची शिक्षा जरी केवळ 7 वर्षांपर्यंत असली तरी मिनिमम शिक्षा 6 महिने कारावास ते 7 वर्ष कारावास अधिक 5,000 रुपये ते 50,000 रुपये दंड आहे। या कायद्यामध्ये प्रचार आणि प्रसार करणं सुद्धा इक्वली गुन्ह्याचं मानलेलं आहे। म्हणजे एखादी व्यक्ती त्याच्या कृत्याचा प्रचार प्रसार करत असेल तर तोही कायद्याने इक्वल गुन्हा मानला जातो। एखादी व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहाय्य करत असेल तरी तोही कायद्याने गुन्हा मानला जातो। आणि रुपाली चाकणकर यांनी, खेमकर नावाचे एक नाशिकचे पत्रकार यांनी त्या बाबांबद्दल जेव्हा जाहीर केलं, त्यांचं वृत्त प्रकाशित झालं, त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी त्याला फोन करून झापलेला आहे आणि त्यामुळे ते प्रत्यक्ष सहकार्य करत आहेत असं त्यातनं सिद्ध होतं। आणि त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर सुद्धा सहआरोपी म्हणून या गुन्ह्यानुसार केस दाखल होते। एवढंच नव्हे तर जे ट्रस्टी आहेत, या कृतीच्या माध्यमातून जे पैसे ट्रस्टमध्ये गोळा झाले ते सगळे ट्रस्टीचे ट्रस्टी सहआरोपी ठरतात। इतका हा कायदा व्यापक आहे। महाराष्ट्र सरकारचं आणि पोलिसांचं मी मनापासून त्याकरता जाहीर अभिनंदन करत आलो आहे, आजही पुन्हा करतो, जसं पत्रकारांचं केलं त्याच पद्धतीनं, की खरात बाबावर SIT गठीत केली। तेजस्विनी सातपुतेंसारखी एक धडाडीची स्त्री अधिकारी त्याकरता SIT प्रमुख नेमली। एकूण 10 FIR आधी दाखल झाले होते, आता टप्प्याटप्प्यानं बाकीचे FIR दाखल होत आहेत। पोलिसांकडे 19 महिलांच्या तक्रारी आधी आल्या होत्या, आणखी नव्या तक्रारी येतच आहेत। तर पोलीस अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतील, पण त्यांनी बाकीच्यांना सुद्धा सोडू नये। म्हणजे जसं रुपाली चाकणकर या सहआरोपी आहेत, कारण एकदा दहशत संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण झाली पाहिजे की आपण जादूटोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन करत असलो तर आपल्याला शिक्षा होऊ शकते, आपल्याला जेलमध्ये जावं लागतं। आणि तो वचक निर्माण झाला तर बाकीचे लोकही काळजी घेतील आणि त्या अर्थानेही त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रबोधन